हॅलो, नमस्कार. मी मोनाली पाटील. मोना लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज खूप मोठी खुश खबर आहे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. खूप महत्त्वाचा दिवस आहे आज माझा. तुम्ही माझा थंबनेल बघितलाच असणार की मला खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. सुरुवात ही मी आज नवीन केली आहे नव्या गोष्टीची. तर तुम्ही पुढे बघू शकता ती सुरुवात काय असेल. तर मी पहिले तुम्हाला सांगते मी कुठे आली आहे. मी आली आहे शहाड उल्हासनगर मार्केटमध्ये. तर तिथे मी व्हिडिओ शूट करणार आहे. तर होलसेल दुकानाचं मी आज व्हिडिओ शूट करणार आहे आणि ती अपॉर्च्युनिटी मला मिळाली आहे. तर खूप छान वाटत आहे मला. आणि फर्स्ट टाइम मी व्हिडिओ बनवत होती त्यामुळे थोडंसं नर्वस वाटत होतं मला. पण जे ओनर होते तिथले तर त्यांनी खूप सपोर्ट केला की आप मत इतना डरो, मत इतना ये करो. तर खूप छान सपोर्ट मिळाला. तर हे बघू शकता हे दुकान होतं त्यांचं. या दुकानाचं मी शूट केलं आहे. नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओ ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. दुसऱ्या चॅनलमध्ये मी हे व्हिडिओ शूट केला आहे आणि प्रिपेअर देखील मी होत होती. तर हे बघू शकता 3 पीस 2 पीस. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल ना तर तुम्ही कपड्यांचा देखील बिझनेस करू शकतात. इथे फक्त 40 रुपयांपासून सुरुवात होते कुर्तींची. त्यामुळे थोडी घाबरलेलीच होती पण त्यांनी मला सपोर्ट केला त्यामुळे मी व्हिडिओ छान बनवू शकली. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिली आहे ते नक्कीच तुम्ही बघा. आणि जर तुम्हाला देखील तुमच्या दुकानाचे शूट करायचं असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर मी घरी न जाता आता चालली शहाडवरून कल्याणला आली. मी रिक्षा पकडली. कल्याण स्टेशनला 6 नंबरला आली आणि माझी मम्मी आणि मुलगी पहिल्यांदाच पुण्याला जात होते, प्रवास करत होते आणि 2-2 बॅगा होत्या आमच्याकडे. त्यामुळे मग म्हटलं चला मीच त्यांना सोडते म्हणून. तर ही मुलगी माझी आहे क्यूट अशी. तर ती खूप एक्सायटेड होती. आईने एवढा मोठा कुंकू लावून दिला आम्हाला. अंबाबाईच बनलो आम्ही. तर तिला खाण्यासाठी घेतलं आणि त्यांना ट्रेनमध्ये मी सोडलं आणि मग मी माझी ट्रेनमध्ये बसली. तर खूपच चेहरा माझा खराब झालेला. म्हणजे जवळजवळ मी 10 वाजता सकाळी निघली आणि दुपारी 3 वाजता मी घरी पोहोचली. 3-3:30 वाजूनच गेले होते. खूप थकलेली होती. त्यानंतर दुकान उघडायचं होतं मला. तर मी 4-4:30ला माझं दुकान उघडलं आणि 9 वाजता दुकान बंद करायला घेतलं. 10 वाजून गेले. 10 वाजल्यानंतर मी जेवण बनवलं. त्यानंतर मग आम्ही जेवलो. तर हा असा माझा प्रवास होता. तर माझा प्रवास तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि